पावसातला पाहुणा. लेखक रत्नाकर मतकरी. पावसातला पाहुणा. पाहुणा घरापाशी येतो तेव्हा बाहेर अंधारून आलेलं असतं. दिवसभर नुसतं शिजत असतं. सूर्य माथ्यावर येताच सुरू झालेला उकाडा उन्हाबरोबर वाढतच गेलेला असतो. कधी एकदा पाऊस पडेलसं होतं. अंगातून घामाच्या धारा लागलेल्या असतात. चांगला झडझडून पाऊस पडून गेल्याशिवाय जीवाची काहिली थांबणार नसते. सारं वातावरण असं तव्यासारखं तापल्यानंतर पाऊस आल्याशिवाय राहत नाही. हळूहळू ढग जमू लागतात. पाऊस पडण्याचा रंग दिसू लागतो. ऊन तर उतरलेलंच असतं, पण आता ढगांचं सावट पडू लागतं. पाहुणा घरापाशी येतो तेव्हा बाहेर अंधारून आलेलं असतं. पाऊस अगदी कडेशी येऊन ठेपलेला असतो. केव्हा सर येईल याचा नेम नसतो. आणि होतंही तसंच. पाहुणा पायरीवर पाऊल ठेवतो आणि बाहेर आभाळ कोसळू लागतं. तो दरवाजाची कडी वाजवतो. हरिनाथ आरामखुर्चीत स्वस्थ बसून असतात. तोंडानं कसलं तरी स्तोत्र गुणगुणत. श्वासाबरोबर त्यांचं पोटही वरखाली होत असतं आणि पोटाबरोबर जानवं. दंडावर भस्माचे पट्टे ओढलेले हात ताल दिल्याप्रमाणे हलत असतात. डोळे मिटलेली त्यांची ती मूर्ती ध्यानस्थ बसल्यासारखी वाटते. दाराची कडी खडखडताच ते डोळे उघडतात. फक्त एवढंच, बाकी कसलीही हालचाल नाही. बाहेर गडगडतं. पाहुणा अधीर होतो. पुन्हा कडी वाजवतो. हरिनाथ बोटांची चिमटी करून तिने आपल्या गुबगुबीत छातीला एकदा उजवीकडे एकदा डावीकडे स्पर्श करतात. त्यांचे ओठ काहीतरी पुटपुटू लागतात. पाहुणा पुन्हा एकदा कडी वाजवतो, जरा जोराने, हुकमतीने. आता दार उघडलं गेलंच पाहिजे. पावसाचा सबकारा थेट पायऱ्यांवर देखील येतोय. पाहुणा अस्वस्थपणे नक्षीदार मुठीची काठी या हातातून त्या हातात खेळवत राहतो. पुन्हा एकदा कडी वाजवतो, आणखीन जोराने, हुकमतीने. आतल्या दारावरच्या काचेच्या नळ्यांचा पडदा खळखळतो. निरांजनी दारात येऊन उभी राहते. ती उघडच कडीचा आवाज ऐकून बाहेर आली आहे. पण हरिनाथांच्या परवानगी वाचून तिचं पाऊल उचलत नाही. ती उंबरठ्यात खिळून उभी राहते, चित्रासारखी. तसं ते चित्र दिसतं अत्यंत मोहक. पिंगट केशसंभार मोकळा सुटून कमरेखाली पोहोचला आहे. त्याने वेढलेला गोरा टवटवीत चेहरा पानात फुललेल्या पांढऱ्या शुभ्र कवठी चाफ्यासारखा दिसतोय. तारुण्य नुसतं अंगांगातून उसळतंय. तेव्हा ऊर असो की उचललेलं पाऊल असो, प्रत्येक अवयव कसा घोटीव बनलाय. हरिनाथ नुसते हात उचलतात आणि ते चित्र भंग पावतं. निरांजनी पाऊल उंबरठ्याबाहेर टाकते. हरिनाथ दरवाजाकडे दृष्टी फिरवतात. निरांजनी पुढे होऊन दरवाजा उघडते. तक्षणी तिची नजर पाहुण्यावर पडते आणि तिथे स्थिर होते. अचानक दार उघडलं जाताच दृष्टीला पडलेल्या या अलौकिक लावण्याने पाहुणा चकित होतो. नजरा बांधून ते दोघे एकमेकांकडे पाहतच राहतात. हरिनाथ बसल्या जागेवरूनच निरांजनीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे दृष्टिक्षेप करतात. जणू त्या दृष्टीचा स्पर्श झाल्यासारखी निरांजनी चमकते, वळते, बाजूला होऊन पाहुण्याला वाट करून देते. पाहुणा आत येतो. हरिनाथ त्याला आपादमस्तक न्याहाळतात. पाहुणा अत्यंत देखणा आहे. अंगापिंडाने भरलेला आहे. शरीर तारुण्याने रसरसलेलं. त्याच्या त्या तारुण्यात एक विलक्षण शक्ती आहे. विलक्षण, विलक्षण शक्ती. पाहुण्याचे डोळे हिरवट रंगाचे आहेत. एखाद्या खोल गूढ डोहासारखे. जागोजाग वेलींची जाळी असलेला, पाण सापांनी वेढलेला असा डोह. पाहुण्याचं कपाळ भव्य आहे. चेहऱ्यावरून वाटतं की याने
खूप पाहिलेलं आहे आणि तरी कसा कोण जाणे, पण तो पोरसबदा वाटेल इतका तरुण दिसतोय. त्याचे हिरवट डोळे निरांजनीवर खिळतात. ही ही या माणसाची बायको, इतकी तरुण, इतकी. तसं पाहिलं तर तिला हा नवरा मुळीच शोभत नाही. त्याचं वय बरंच असावं. अंगकांती चांगली सतेज असली तरी याला तरुण निश्चितच म्हणता येणार नाही. पाहुण्याच्या विचारांचा पडसाद निरांजनीच्याही मनात उठल्याशिवाय राहत नाही. तिच्या मनात एक सुंदर फूल उमलू लागतं, पण त्या फुलाच्या सुगंधाचा तिला स्वतःलाच संकोच वाटतो. तिला अजून मान खाली घालते. पदराच्या शेवाशीच चाळा करत उभी राहते. हरिनाथ तिच्याकडे पाहतात, पण डोळे किलकिले करून पाहुण्याकडे पाहतात. अचानकपणे ते म्हणतात, बसा. पाहुणा बसतो, हातातल्या काठीशी खेळत. त्याच्याकडे रोखून पाहत तो म्हणतो, मी कालदुर्गाहून आलो आहे. निरांजनी त्याच्याकडे अर्धवट विस्मयाने, अर्धवट आदराने पाहते. हा कालदुर्गातून आला? जिथे वस्ती नाही, जिथे जायला कुणी धजत नाही, अशा त्या दुर्गम एकाकी किल्ल्यावरून तिथून हा आला? मी पुराण वस्तू संशोधक आहे. निरांजनीच्या नजरेने देखील पाहुण्याला उत्तेजन मिळते. संशोधक म्हटल्यानंतर एखादा पुराण पुरुष डोळ्यासमोर येतो, नाही? त्या मानाने मी फारच तरुण दिसतोय असं वाटत असेल ना तुम्हाला? सर्वांनाच आश्चर्य वाटतं माझ्या तारुण्याचं. तुम्ही आत्ता येताय ते कालदुर्गाकडून असंच म्हणालात ना? एवढंच हरिनाथ विचारतात. पाहुणा हसतो. कालदुर्गाची फारच भीती घेतलेली दिसते इथल्या लोकांनी. कालदुर्गाचा स्वामी कालदमन दुर्गातून बाहेर पडतो आणि इथल्या भागात संचार करतो अशी प्रचलित समजूत आहे, हो ना? निरांजनीला काहीतरी बोलायचं असतं, पण धीर होत नाही. 400 वर्ष झाली कालदमनाला. अजूनही तो जिवंत आहे असं म्हणतात. त्याला वृद्धत्वामुळे मृत्यू येणं शक्य नाही, कारण तो म्हणे दुसऱ्यांची शक्ती शोषून घेतो आणि पुन्हा तरुण होतो. पाहुणा हसतो. त्याची नजर भिरभिरत दाराबाहेर जाते. पाण्याच्या झिरझिरीत पडद्यातून दिसणाऱ्या दूरवरच्या कालदुर्गाकडे तो पाहत राहतो. घरासमोरची पायवाट थेट दुर्गाकडे जाते. दोन्ही बाजूंना दाट झाडी, दिवसा काळोखल्यासारखं व्हावं अशी. ती पायवाट संपते, तिथेच कालदुर्गाचा दगडी तट उभा आहे. त्या तटावर आता तृण माजलं असलं तरी अधूनमधून डोकावणारा काळाशार दगड अंगावर शहारे आणतो. जागोजाग वाळकी झाडं, त्यांच्या काटक्यांसारख्या डाहळ्यांनी तो तट असंख्य भाले टोचलेल्या शिरहीन कबंधासारखा दिसतो. पायवाट संपते, तिथे दुर्गाची पहिली पायरी सुरू होते. वेड्या वाकड्या वरवर जात त्या पायऱ्या दृष्टीपलीकडे नाहीशा होतात. आता त्या ढासळल्या आहेत, त्यामुळे तो दुर्ग कुबड काढून बसलेल्या म्हाताऱ्यासारखा दिसतो. त्या दुर्गात आता कुणीही राहत नाही. जणू तो उदासवाडा, ओसाड दुर्ग, त्याचा स्वामी कालदमन याची समाधीच असल्यासारखा भासतो. पण समाधी तरी कसं म्हणावं? कारण लोकांचा समज असा आहे की कालदमन अजून जिवंत आहे, कुठल्या तरी वेगळ्या रूपाने वावरत आहे. मी तुमच्याकडे आलो तो पावसाच्या भीतीने, पाहुणा सांगू लागतो. पावसाला कधी सुरुवात होईल याचा नेम नव्हता. माझ्यापाशी छत्री नव्हती. पावसाने केव्हाही अडवलं असतं. थोडक्यात बचावलं. पाऊस कमी होईपर्यंत मी इथेच थांबलो तर आपली काही हरकत नाही ना? छे, हरकत कसली? हरिनाथ म्हणतात. खुशाल थांबा, गप्पा मारा. पुन्हा एकदा पाहुण्याची नजर
निरांजनीवरून फिरू लागते. इतकी सुरेख कांती, हा गुलाबी वर्ण, हे सुंदर फूल इथे रानात कशाला उगवलंय? हरिनाथ गप्पच असतात. मधून ते निरांजनीवर नजर ठेवू नयेत. पाहुणा मोठा रंगेल दिसतोय. काल दमन मोठा रंगेल होता असं लोक म्हणतात. पाहुण्याला हरिनाथांचे विचार वाचता येतात. या संशोधनात आम्हाला एक अशा चमत्कारिक कथा ऐकायला मिळतात. हरिनाथांचं लक्ष पाहुण्याच्या बोलण्यात नाही. ते खिळलं आहे निरांजनीवर. तिची नजर मध्येच पाहुण्यावर लागते, मध्येच खाली वळते, क्षणार्धात परत धीट होते. तिचे ओठ किंचित विलग होतात. त्यांचा ओलसर लालिमा पोवळ्यासारखा तकापतो. पाहुण्याला डोळ्यात साठवीत ती आर्त स्वरात विचारते, कालदमनाची कथा ऐकलीत एखादी? कालदमनाची? एकच का? त्याच्या कितीतरी कथा सांगू शकेन मी. मग सांगा ना एखादी, असं म्हणत निरांजनी थोडी पुढे सरकते. निरांजनी, हरिनाथांचा करडा स्वर तिच्या कानावर पडतो. घरात जा, पाहुण्यांसाठी चहा घेऊन ये. चाबूक बसल्यासारखी निरांजनी जागची उठते. मुकाट्याने घरात निघून जाते. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहुणा पाहत राहतो. मनातल्या मनात तो कसला तरी निश्चय करतो. दोघेही गप्प बसून राहतात. एक विचित्र दडपण त्यांच्यावर पडतं. दोघेही निरांजनीचाच विचार करीत असतात. मग ते काय ठरवत असतील कोण जाणे. बहुधा पाहुण्याला असं वाटत असावं की हरिनाथांसारख्याला निरांजनीसारखी सुकुमार पत्नी शोभत नाही आहे. तिची खरी जागा आपल्यापाशीच. हरिनाथ पाहुण्याला एक क्षुल्लक तरुण ह्याहून अधिक महत्त्व देत नाहीत. पण त्याच्यापासून निरांजनीला धोका आहे हे त्यांना जाणवलेलं असतं. बोलत मात्र कोणीच नाही. बाहेरची मुसळधार अजून चालूच आहे. झाडाझाडांमधून सपासप वर्षाव होत असतो. पाणी जमिनीला मिळत असतं आणि रक्त फुटल्यासारखं लाल लाल ओहळ वाहत असतात. पाण्याच्या पडद्याआड सारं काही नाहीसं होतं. दारातून फक्त अंधुकपणे दिसतो तो दूरवरचा, अंतरावरचा कालदुर्ग. निरांजनी चहा घेऊन येते. कब्बशी पाहुण्या पुढे करते. तिच्या गोऱ्या हाताकडे आणि त्यात खळखळणाऱ्या हिरव्यागार बांगड्यांकडे तो पाहतच राहतो. नकळत त्याचा हात पुढे होतो. तिच्या हातून कप घेताना तिच्या नितळ नाजूक बोटांवर त्याचा उष्ण हात पडतो. ती हात चटकन मागे घेते. हरिनाथांकडे एक चोरटा कटाक्ष टाकते. त्यांनी पाहिलं की काय कोण जाणे. चहाचा कप त्यांच्यापुढे धरताना तिचा हात थरथरतो. पण पाहुणा उत्साहित होऊन बोलू लागतो, तुम्हाला कालदमनाची दंतकथा ऐकायची होती ना? सांगतो, ऐका. चहा पिण्यापुरती बाजूला ठेवलेली काठी तो पुन्हा हातात खेळवू लागतो. असं म्हणतात की 400 वर्ष होऊन गेली तरी कालदमन अजून हयात आहे. दुसऱ्याची शक्ती शोषून घेऊन तो पुन्हा पुन्हा तरुण होतो. शक्ती शोषून घेण्याचं हे काम तो कसं करतो आहे ठाऊक? त्याच्यापेक्षा एक तलवार आहे, तिच्या सहाय्याने करतो. तलवार? निरांजनीच्या तोंडून नकळत उद्गार बाहेर पडतो. हो, अर्थात तो जर आजही वावरत असेल तर त्याला ती तलवार घेऊन फिरणं शक्य नाही. आता त्याच्याकडे ती तलवार दुसऱ्या एखाद्या स्वरूपात असणार. कुणीच काही बोलत नाही. क्षणभराने पाहुणाच पुढे सांगू लागतो. एकदा म्हणे कालदमन एका वृद्ध सरदाराच्या घरी मेजवानीसाठी गेला. एवढ्या मोठ्या दुर्गाचा स्वामी आपल्या घरी पायधूळ झाडायला आला म्हणून सरदाराला अतिशय आनंद झाला. सांगता सांगता पाहुणा रंगत जातो.
हातवारे करताना हातातली काठी खुर्चीच्या आधाराने उभी करून ठेवतो. भान हरपून निरंजनी ऐकू लागते. हरिनाथही आता अधिक मोकळेपणाने पाहुण्याच्या कथेत रस घेतात. हळूहळू काळ मागे जातो. घोड्यांच्या टापा अगदी कानाशी ऐकू येऊ लागतात. धुळीचे लोट उठतात. जीवाच्या आकांताने दौडत घोडे सरदार श्रीमणींच्या गडीशी येऊन ठाकतात. गडीच्या प्रचंड पितळी दरवाजाजवळचे अवाढव्य लाकडी चक्र फिरवलं जातं. खंदकावर पूल पडतो. घोडे दरवाजाशी येऊन ठेपतात. दरवाजा सावकाश उघडतो. गडीमध्ये वर्दी जाते. स्वतः सरदार खाली उतरून घोडेस्वारांना सामोरे जातात. पहिलाच कृष्णवर्णी वारू पुढचे खूर हवेत उडवून जागच्या जागी थांबतो. संपूर्ण काळा उंची पोशाख केलेला एक भव्य पुरुष त्या घोड्यावरून उतरतो. गवाक्षातून कुजबूज होते. कालदमन, कालदमन. गवाक्षातून चोरून पाहणाऱ्या 2 डोळ्यांच्या कमळ पाकळीसारख्या पापण्या थरारतात आणि मग लाजून नजर चुकवतात. पण त्या क्षणार्धात नजरभेट झालेलीच असते. सरदारांची तरुण पत्नी. किती तरुण. जाईच्या फुलाहून, पहाटेच्या कमळाहून, सगळ्याहून अधिक तरुण. ती तर स्वतःला हरवूनच बसते. कालदमन. आजवर जे नाव नुसतं ऐकत आले त्याचा स्वामी हा प्रत्यक्ष समोर उभा. त्या नावाहूनही कितीतरी अधिक देखणा, अधिक सामर्थ्यशाली. ते विशाल गूढ डोळे, ती भरदार छाती, ते पुष्ट बाहू, कमरेला लटकणारी ती वीरोचित तलवार. ती त्याचं रूप डोळ्यात साठवून घेत राहते. त्याच्या बाहूत हरवून जाण्याच्या नुसत्या कल्पनेनेच तिचं अवघं शरीर फुलून निघतं. कालदमन तलवारीचं म्यान हलकेच थोपटतो. ही चंद्रकोर या सरदाराच्या वळचणीत कुठे अडकली? तिची खरी जागा कालदुर्गाच्या रंगमहालातच. कालदमनाचा काहीतरी निश्चय ठरतो. आज पुन्हा एकदा तलवारीचा उपयोग. जीवाचं पाणी करून मिळवलेली कष्टसाध्य गूढ विद्या, जगातल्या साऱ्या दुष्ट शक्तींना आवाहन करण्याचं सामर्थ्य ते माझ्यापाशी आहे. याची जगाला कल्पनाही नाही आहे. कुणाला संशय जरी आला तरी जगातून उठण्याची पाळी. पण कुणालाही माहीत नसताना अशी विद्या अवगत असणं यात केवढं सौख्य आहे. या विद्येच्या सहाय्याने सरदारांच्या केवळ जीवाचा कलिजाच नव्हे तर त्यांचा जीवही. आणि मग नवं तारुण्य, नवं सुख, वैभव, अमर्याद, आमरण. नव्हे. कारण मरणच अशक्य. सुखामागून सुखच, तारुण्यामागून तारुण्यच, काळावर विजय. तो मिळवणाऱ्या नररत्नालाच या सौंदर्याचा उपभोग घेण्याचा अधिकार आहे. दुसऱ्या कोणालाही नाही. दुसऱ्या कुणालाच नाही. मेजवानीचा जंगी बेत, सुवर्णपात्र, त्यात भरून उतू जाणारी, नुसत्या सुवासानेही तृप्त करणारी पक्वान्न, झळझळणारे रत्नदीप, घाई गडबडीने पंक्तीतून ये जा करणारे दासदासी. पण कालदमनाचं लक्ष या कशातच नाही आहे. त्याची ही बेचैनी वाढतच आहे. आग्रहाने मद्याचा प्याला पुढे करताना हाताला तिच्या बोटांचा ओझरता स्पर्श होतो आणि त्याची भूक अनावर होते. त्याच्या सबंध शरीराला आतून बेबंद धडका मारत राहते. मेजवानी संपताच तो सरदारांचा निरोप घेण्यासाठी त्यांच्या स्वतंत्र दालनात जातो. रक्तासारख्या लाल मखमलीने सबंध दालन सजवलेलं आहे. मद्य थोडं प्रमाणाबाहेर जास्त झाल्यामुळे सुस्त होऊन सरदार तिथल्याच एका लाल मंचकावर विसावलेत. ते डोळे उघडतात तर समोर उभा त्यांचा मेहुणा कालदमन
दोन्ही हातांवर तलवार झेलून. घ्या, ही आपल्याला नजर करीत आहे. आजच्या आपल्या मेजवानी प्रित्यर्थ ही माझी लहानशी प्रेमाची भेट आहे असं समजा आणि कृपा करून तिचा स्वीकार करा. मद्याने जड झालेल्या जिभेने सरदार म्हणतात, वा वा कालदमन, वा, आम्ही हा स्वतःचा गौरव समजतोय. त्यांच्या हातातून ती तलवार घेऊन सरदार त्यांना कसाबसा निरोप देतात. पुन्हा मंचकावर पसरून अर्ध मिटल्या डोळ्यांनी ती तलवार न्याहाळतात. तलवारीच्या मुठीवर फुत्कार करणाऱ्या सापाचं मस्तक कोरलेलं आहे. त्याच्या डोळ्यांच्या जागी 2 लाल बुंद माणकं बसवली आहेत. त्या चमचमणाऱ्या माणकांकडे पाहता पाहता सरदार एका तांबड्या लाल गुंगीत स्वतःला विसरून जातात. त्याचवेळी खंदकावर पूल पडलेला असतो. कृष्णवर्णी वारू गढीबाहेर पडता पडता त्याच्यावरचा स्वार मागे वळून पाहतो. एक पालवीसारखा तांबूस हात गवाक्षातून हलून निरोप देत असतो पुन्हा परत येण्यासाठी. गोष्टीत हरवलेली निरांजनी भान न राहून विचारते, मग 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 पुढे काय झालं? मद्याच्या नशेत गुंगलेल्या सरदारांना मध्यरात्री अचानक जाग आली. पाहुणा पुढे सांगू लागतो. जाग येताच त्यांना प्रथम आठवण झाली ती कालदमनाने नजर केलेल्या तलवारीची. अभिमानाची, उत्साहाची एक लहर त्यांच्या अंगातून गेली. त्यांनी सहज हात लांबवला आणि जवळच पडलेली ती तलवार उचलली, नजरेसमोर धरली. पाहुण्याने खुर्चीच्या आधाराने उभी करून ठेवलेली काठी कशी कोंडणे एकदम खाली पडते. घरंगळत निरांजनीच्या पायाशी येते. निरांजनी ती उचलते, न्याहाळते. काठीची मूठ विलक्षण आकर्षक आहे. न राहून निरांजनी उद्गारते, किती किती सुंदर आहे ही. मला फार उपयोग होतो त्या काठीचा. हे दुर्ग, हे डोंगर, हे सगळं चढायचं उतरायचं म्हणजे हातात काठी हवीच. आणि तरी पण तुम्हाला आवडली असेल ना तर घ्या, घ्या, तुमच्या यजमानांसाठी घ्या. निरांजनी ती काठी हरिनाथांसमोर धरते. ठेवूया काय हो? आवडली तुम्हाला? क्षणभर हरिनाथ काहीच बोलत नाही. तसा पाहुणा अधिकच आग्रहाने म्हणतो, राहू द्या हो, तशी काही ती फारशी मौल्यवान नाही आहे, साधीच आहे. हरिनाथ मान डोलावून म्हणतात, आभार. आणि निरांजनीने पुढे केलेली काठी हातात घेतात. तिची मूठ न्याहाळतात. तुमची गोष्ट अर्धीच राहिली. लहान मुलीच्या उत्सुकतेने निरांजनी पुन्हा गोष्टीचा धागा जुळवून देते. सरदार श्रीमणींनी तलवार उचलून हातात धरली. दालनात अवघा एकच रत्नदीप मिणमिणत होता. बाकी बाहेर सारा अंधारच अंधार पसरला होता. अपुऱ्या प्रकाशात मुठीवरच्या सर्पाकृतीच्या डोळ्यांची माणकं लखलखली. त्या लकाकीकडे सरदार भारल्यासारखे होऊन पाहत राहिले. एकाएकी त्यांना ते सापाचं डोका हल्ल्याचा भास झाला. माणकांमधून एक विषारी चमक लकाकली. 2 जिभा किंचित वळवळल्यासारख्या वाटल्या. हा मद्याचा अंमल असेल अशा कल्पनेने सरदारांनी डोळे गच्च मिटून घेतले. या भयान बेहोशीतून जाग यावी म्हणून मस्तक जोराने हलवलं. पुन्हा डोळे उघडले आणि पुन्हा ते लहानसं तिकोणी डोकं हललं. डोळे त्यांच्यावर रोखले गेले. असले भयान भास घडवणाऱ्या त्या तलवारीकडे पाहायचं देखील नाही असं ठरवून त्यांनी मान फिरवली. पण तेवढ्यात त्यांच्या हातावर एक थंडगार विळविळीत स्पर्श फिरू लागला. त्यांनी चमकून पाहिलं. त्यांच्या हातात तलवार नव्हतीच. त्या जागी होता एक जहरी काळा कुट्ट गिळगिळीत सर्प.
किंकाळी सरदारांच्या ओठातच विरली. त्यांचं शरीर मागच्या मागे कोसळलं. भयंकर, फार भयंकर, खूप खूप भयंकर, निरांजनी शहारून उद्गारते. त्या कृष्ण सर्पाने सरदारांच्या हाताला अनेक वार दंश केला. त्यांचं जीवन, उरली सुरली सारी शक्ती शोषून घेऊन तो विषारी ओहोळ दरवाजाच्या फटीतून नाहीसा झाला आणि आला तो थेट कालदमनाकडे. कालदमनाने त्याला हलकेच उचलून घेतलं. त्याचं प्रेमभरानं चुंबन घेतलं. त्याने शोषून आणलेलं नवं जीवन, नवी शक्ती त्या चुंबनावाटे कालदमनाने शोषून घेतली. आता तो अधिकच तरुण होणार होता. वृद्ध होऊन मरण्याची त्याला कधीच भीती नव्हती. नव्या तारुण्याचा सन्मान करण्यासाठी उद्या तो सरदार श्रीमणींच्या गढीवर जाणार होता. सरदारांच्या अकल्पित मृत्यूबद्दल सरदार पत्नीचं रिवाजाप्रमाणे सांत्वन करण्यासाठी आणि नंतर तिचा स्वीकार करण्यासाठी. तिला मात्र कालदमनाच्या कर्तृत्वाची काहीच कल्पना येणं शक्य नव्हतं. कारण कृष्णसर्प पुन्हा पूर्ववत तलवारीच्या रूपात कालदमनाच्या कमरेला लटकत होता. निरंजनीच्या अंगावर शहारे येतात. इतकी भयानक कथा तिने आजवर कधीच ऐकलेली नसते. जग इतकं दुष्ट असू शकेल ह्याची त्या भाबड्या जीवाला कल्पनाही नसते. थिजल्यासारखी ती बसून राहते आणि हळूहळू तिला आपणच ती सरदार पत्नी आहोत असं वाटू लागतं. नाजूक, तरुण, भाबडी सरदार पत्नी. पाहुण्याने सांगितलेल्या कथेची मग तिला भीती वाटेनशी होते. ते सारं तिला गूढ, सुंदर वाटू लागतं. आटोक्या पलीकडचं, पण ज्याचा ध्यास घ्यावा असं काहीतरी अद्भुत रम्य. दारातून दूरचा कालदुर्ग दिसत असतो. सतत झरणाऱ्या पावसाच्या पडद्याआडून आता तो भयानक दिसत नाही. त्याची दगडी भव्यता आता अत्यंत सौम्य झालेली आहे. एखाद्या सुंदर स्वप्नासारखा तो डौलदार दिसतो. हाताशी आहे असं वाटणारा आणि तरीही दूर, खूप दूर. निरांजनीच्या मनाचे बांध हळूहळू फुटू लागतात. वारा पावसातून भिरभिरत असतो. मातीतून उन्मादक गंध दरवळत असतो. हा पाऊस, हा गंध आणि हा पाहुणा, भरदार देहाचा, डोहासारख्या गूढ डोळ्यांचा, हा तरुण पाहुणा. अशा भिजलेल्या संध्याकाळी याच्या बळकट बाहूंमध्ये हरवून जाण्यात केवढं परमसौख्य असेल. निरंजनी राहतच नाही. तिचा कण कण पावसाची वाट पाहणाऱ्या मातीसारखा अधीर होऊन जातो. जीवनाच्या प्रचंड ओघामध्ये मिसळून जाण्यासाठी ती सारं विसरू लागते. त्या छोट्या अंधारा घरातून बाहेर पडावं आणि सरळ पाहुण्याने उभ्या केलेल्या त्या स्वप्नभूमीत यावं असा ध्यास तिला लागतो. मन समोर दिसणाऱ्या स्वप्न मंदिराची वाट चालू लागतं. ती या समाधीत असताना किती वेळ निघून जातो कुणास ठाऊक. पाहुण्याच्या शब्दांनी ते भानावर येते. मी निघतो आता. काय? एकदम काही न समजून ती विचारते. मी निघतो आता, पाहुणा सांगतो. किती वेळ थांबणार? हा पाऊस कदाचित रात्रभर देखील चालू राहील. हा निघाला. निरांजनीला खोडावल्यासारखं होतं. असा कसा हा एकाएकी निघाला? सगळी स्वप्न अर्धवटच सोडून का चालला? आणि जीवाला चटका लावून असं लगोलग जायचंच असेल तर आला तरी कशाला? नाही, याने लगेच जाता कामा नये. गेलास तर निदान परत तरी यायला हवं. माझं स्वप्न पुरं करायला हवं. ह्याने परत यायला हवं. तिला एक कल्पना सुचते. भिजत कसे जाल? ती म्हणते.
छत्री तरी घेऊन जा, उद्या परत आणून द्या म्हणजे झालं. परवानगी दाखल ती हरिनाथांकडे पाहते. ते मान डोलावतात. ती छत्री देते. पाहुणा अर्थपूर्ण हसतो. निरांजनीची सूचना त्याच्या चांगलीच लक्षात येते. तो तिच्याकडे सस्मित पाहून म्हणतो, हो, मी नक्कीच येईन उद्या ही छत्री परत करायला. नक्की येईन. आणि तशा मुसळधार पावसात तो जातो. आता झपाट्याने रात्र पडू लागली आहे. खोलीतही अंधार आहे. थोड्याच क्षणात हातावरचं दिसेनसं होतं. अंतरावरचा कालदुर्ग तर केव्हाच काळोखात गडप झालेला असतो. बाहेर सारं चिडीचिप असतं. फक्त पावसातून बेगुमानपणे हुंदडणाऱ्या वाऱ्याचा घो घो आवाज आणि पाचोळ्यावर सडासडा वाजणारा पाऊस, एवढंच ऐकू येतं. मध्येच कुठेतरी एखादी आजारी भालू कपारीत विव्हळते. घर अगदीच निर्जन भागातलं. पण या पावसाने आसपासचं रान अधिकच किर्र वाटू लागतं. निरांजनी खांबाला टेकून किती वेळ कोण जाणे, पण तशीच उभी असते. पाहुणा गेला. त्या दिशेकडे पाहात तिच्या नजरेला तिथे काळोख दिसत नसतो. तिला दिसत असतो लाखो दिव्यांनी उजळलेला एक अद्भुत महाल. त्याच्या सुगंधाने सारा आसमंत व्यापला आहे. सुगंध आणि चांदणं. चमकन दिव्याचा उजेड खोलीत पसरतो. निरांजनी चमकून वळते. हरिनाथांनी दिवा लावलेला असतो आणि तिला एकदम चटका बसतो. इतका वेळ हरिनाथांची नजर आपल्यावरच खिळली होती हे तिला जाणवतं. त्या नजरेतून नुसता अंगार बरसत असतो. निरांजनी जागच्या जागी थिजून उभी राहते. हरिनाथ तिच्या जवळ येतात. तिच्यावर नजर रोखून नुसते पाहत राहतात. निरांजनीच्या जीवाचं पाणी होतं. ती घरात जाऊ पाहते. ते हात खांबाला धरून तिला अडवतात. तुला काय वाटलं? धीम्या घोगऱ्या स्वरात हरिनाथ विचारतात. तुझ्या डोक्यात काय चाललंय ते मला कळत नाही आहे. निरांजनीला त्यांची नजर असह्य होते. ती मान फिरवते. हरिनाथ दोन्ही हातांनी तिचा चेहरा धरून वळवतात. मला फसवू शकणार नाहीस तू, समजलं? कसले घाणेरडे विचार येत आहेत तुझ्या डोक्यात? स्वतःच्या नवऱ्याला टाकून त्या परक्या पुरुषाचा हात धरून पळून जाण्याचे, होय ना? काय होय ना? नाही हो, निरांजनी चित्कारली. मला जाऊ द्या. सोडा मला. सोडा ना, सोडा. बाहेर गडगडतं. पावसाची आणखीन एक झड येते. सोडू? असा तसा सोडणार नाही मी तुला. चांगली अद्दल घडवल्याशिवाय नाही सोडणार. हरिनाथ जवळच पडलेली काठी उचलतात. पाहुण्याने दिलेली काठी. आई ग, पुढली कल्पना येऊन निरांजनी किंचाळते. का आवडत नाही ही काठी? अगं, त्यानेच दिली आहे ही तुला भेट म्हणून. काठी नाचवत हरिनाथ पुढे येतात. निरांजनी किंचाळत दरवाजापाशी धाव घेते. पण हरिनाथ चपळाई करून पुढे झेप घेतात आणि दरवाजा लावून टाकतात. निरांजनी कोपऱ्यात थरथरत उभी राहते. हरिनाथ तिच्या अगदी निकट उभे आहेत. त्यांची भीमकाय मूर्ती तिला एखाद्या प्रचंड राक्षसासारखी वाटते. समोरच्या भिंतीवर त्यांची अवाढव्य सावली तिच्या सावलीला गिळू पाहत असते. पळून जात होतीस ना? आता कुठे जाशील? बोल. आता का गप्प बसलीस? बोल ना. कोण येणार आहे तुला सोडवायला? मगाचा तो तुझा यार? तो येणार आहे? हरिनाथ आवेशाने काठी उगारतात. निरांजनी किंचाळते. ती प्रथम माराच्या भीतीनेच,
पण तिची ती किंकाळी लांबतच जाते. मारापेक्षाही कितीतरी पट प्रचंड अशा भयाने गोठून तिचा जणू पुतळा होतो. कारण कारण हरिनाथ ज्या क्षणी हातातली काठी उगारतात त्याच क्षणी बंद दरवाजाच्या फटीतून एक काळाभोर सर्प वळवळत आत सरकत येतो. हरिनाथ हातातली काठी बाजूला टाकतात. अत्यंत प्रेमाने ते त्या सर्पाला उचलून घेतात. त्याचं डोकं मायेने थोपटतात आणि मग त्याला ओठाशी नेतात. सारा जोर एकवटून त्याच्या मुखाचं चुंबन घेतात. त्याने आणलेली सारी शक्ती, तारुण्य, एक नवं जीवन शोषून घेतात. शुद्ध हरपता हरपता निरांजनीच्या विस्फारलेल्या डोळ्यांना एवढंच दिसतं की तो कृष्ण सर्प पुन्हा अचेतन होत होत एक साधा छत्रीचा दांडा बनू लागला आहे. मघा तिनेच पाहुण्याला दिलेल्या हरिनाथांच्या छत्रीचा दांडा.